नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. उठल्यानंतर सगळ्यात पहिलं देवाला नमस्कार केला आणि नंतर मग पुढची प्रोसेस. तर थोड्या वेळ मी देवाचं नामस्मरण करते आणि हे केल्याने मनाला शांती भेटते बरं का. आणि तुम्ही सकाळी जरी तुम्हाला करणं झालं नसलं. आता मी आलेली आहे बाहेर वॉकिंग करायला. इतक्या दिवस मी घरामध्ये करत होते, पण म्हणलं आता बाहेर थोडंसं बरं पडतं आणि छान पण वाटतं. चला तर मग. झाडं मारायचं काम होतं आणि जेव्हापासून मी सकाळी लवकर उठते तेव्हापासून म्हणजे काय माहिती आहे का, सगळी कामं जी आहेत ती व्यवस्थित होतात. आणि विशेष म्हणजे माझा मुलगा श्री, तो आता सध्या 2 वर्षाचा आहे आणि त्याला घेत घरातली कामं करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे बरं का. एक तर तो रात्री झोपू पण देत नाही व्यवस्थित आणि तरी पण मी प्रयत्न करते की आपण लवकर उठायचं, लवकर घरातली सगळी कामं करायची आणि स्वतःसाठी पण वेळ द्यायचा. कारण की आपण स्वतःचं जे आयुष्य असतं जसं आपल्याला जगू वाटतं त्या पद्धतीचं जगता येत नाही. कारण की छोटे छोटे मुलं जर असली घरात आणि त्या मुलांना सांभाळायला जर कोणी नसलं तर ते होत नाही. पण आपण जर एक म्हणजे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक काम करण्याची एक वेळ ठरवली, त्या वेळेनुसार जर त्या गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला पण थोडासा वेळ भेटतो. तर सकाळची झाडून वगैरे झालं तर नंतर मग श्री उठलेला आहे 7:30 वाजता आणि इथं मी घेते उद्याच्या नाश्त्याची तयारी. कारण की उद्या इडली बनवायची होती. तर मस्त अशी तांदूळ आणि उडदाची डाळ जी आहे ती स्वच्छ 3 वेळेस धुतलेली आहे आणि त्याला 7 ते 8 तास भिजत घालायचं होतं. तर भिजत घातलेलं आहे. नंतर मी आज बनवणार आहे ड्रमस्टिकची भाजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 वाफ. त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे. जिरे व्यवस्थित तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकलेला आहे. लसूण पण व्यवस्थित असा तडतडून घ्यायचा आणि म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो जे आहे ते घालायचं. वरतून थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून परत म्हणजे ताट झाकून तुम्ही 10 मिनटं ठेवू शकता. नंतर मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट, घरचा काळा मसाला आणि अंबारी मसाला, जो की आपल्या इकडं खूप जास्त प्रमाणात भाजीमध्ये वापरतात आणि त्याच्यामुळे भाजी जी आहे ती खूप छान बनते. भाजीमध्ये सगळं व्यवस्थित साईडला टाकल्यानंतर मग 3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि वरतून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. जास्त तर मी भाजीला शेंगदाण्याचं कूट टाकत नाही, फक्त ज्या भाजीमध्ये मला आवडतं त्याच भाजीमध्ये टाकतो आणि घरामध्ये सगळ्यांना तसंच आवडतं. तर सगळ्यात पहिलं भाजी झालेली आहे आणि अंघोळ वगैरे केली. नंतर मग स्वामींचं पारायण करायचं होतं, त्यांच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे. आणि जसं मी स्वामींचं म्हणजे करायला लागले तर त्यावेळेस एकदम मन असं शांत होतं. म्हणजे विशेष करून माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी होतो बरं का. कोणत्याच गोष्टीचा तो निगेटिव्ह प्रकारे म्हणजे विचार करत आता नाही. देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी जेवण करते. या मग जेवण करायला घेतलेलं आहे. तर जेवण तर इथं आहे शेवग्याची भाजी, काकडी, चपाती आणि भात आहे. आणि चपाती भात होती आणि जेवण केलेलं आहे. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने मी खाल्लं हे चांगलं. कारण की जसं सीझन असेल तसं फळे खाल्लंच पाहिजे. चला तर